बातमी आहे ती नाशिकच्या विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं होत असलेल्या संघर्षाची। तिथे गोकुळ गीते यांना शांत करण्याच्या साठी म्हणून महाजन आणि सामंत यांनी केलेली शिष्टाई अखेरीस इतक्या दिवसांनी म्हणजे जवळपास 14 दिवसांनी सफल झालेली दिसते आहे। गोकुळ गीते यांनी दराडे यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे। गोकुळ गीते निवडणुकीतून माघार घेतली आहे असंही घोषित करतील हे महाजन सांगतायत। भविष्यात गीतेंबाबत योग्य तो निर्णय घेऊ असं आश्वासन आत्ता महाजनांनी दिलंय। गोकुळ गीते गेले काही दिवस आपल्या भूमिकेवर ठाम होते। त्यांना हर प्रकारे समजावण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र या संपूर्ण प्रकरणात अखेरीस त्यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे। नरमाईची भूमिका का घेतली हे मात्र अद्याप उघड झालेलं नाही। आमचे सहकारी किरण गोटूर आपल्या सोबत आहेत। किरण, माझा आवाज येतोय आपल्याला? हो सर। केवढ्यात पडलंय हे सगळं प्रकरण महाजन आणि सामंतांना? तर अखेर गोकुळ गीते गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीवरती ठाम होते, पण आज अखेर त्यांनी निवडणूक मधून माघार घेतलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून गिरीश महाजन आणि उदय सामंत हे दोघंही गोकुळ गीते यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते। अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल। आज एकूणच मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये गोकुळ गीते यांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेऊन जे महायुतीचे उमेदवार आहेत नरेंद्र दराडे यांना जाहीर पाठिंबा हे एकूणच जाहीर केलेला आहे। कुठल्याही किरण, यातला एक तांत्रिक मुद्दा विचारतो पटकन, त्यावर बोला की अर्ज मागे घेण्याचा मुद्दा अद्यापही कायम होता का, आणि अर्ज मागे घेतल्याच्या नंतरची किंवा आधीची परिस्थिती आता फार बदलली असेल का? अर्ज मागे तरी आता घेता येणार नाहीये, फक्त मी निवडणुकीतून माघार घेतोय अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते गोकुळ गीते यांनी केलेली आहे। आणि माझा पाठिंबा महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना असणार आहे, कारण अर्ज मागे घेण्याची जी मुदत आहे ती ऑलरेडी संपलेली आहे। फक्त मी निवडणुकीतून माघार घेतो आणि माझा प्रचार आजपासून मी थांबवतो अशा पद्धतीची भूमिका गोकुळ गीते यांनी घेतलेली आहे। किरण, कशाच्या बदल्यात हे सगळं घडलंय? मगाशी पहिला प्रश्न माझा तोच होता। कुठल्याही पद्धतीचं आश्वासन मला मिळालं नाहीये, फक्त गीते कुटुंब आणि महाजन कुटुंबांचे हे कौटुंबिक संबंध आहेत। मी जर निवडणुकीतून माघार घेतलं नसतं तर गिरीश महाजन यांच्यावरती दबाव वाढला असता आणि त्यांच्याकडे संशयाचा जो बोट आहे तो गेला असता। म्हणून गिरीश महाजन गेल्या काही दिवसांपासून गणेश गीते यांच्या संपर्कात होते। गणेश गीते यांना ते समजवण्याचा प्रयत्न करत होते आणि गणेश गीते हे माझे मोठे बंधू आहेत, त्यांना कुठल्याही पद्धतीचा अडचणी नको म्हणून मी या निवडणुकीतून माघार घेतोय आणि माझी प्रचार हे पूर्णपणे थांबवतोय अशा पद्धतीची भूमिका आणि अशा पद्धतीचं जाहीर जे वक्तव्य आहे ते गोकुळ गीते यांनी आज प्रेस कॉन्फरन्समध्ये केल्याचं बघायला मिळालं। धन्यवाद।